त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मायबाप हो, 400-450 वर्षापूर्वीचा काळ आहे। त्या काळात आपल्या देशावर सर्वत्र मुसलमानाचं राज्य होतं। दिल्लीचं तख्त औरंगजेबाच्या ताब्यात होतं आणि हा औरंगजेब स्वतःला शहेनशाह समजायचा, म्हणजे सर्व जगाचा प्रमुख हे म्हणायचं मी। आणि तो होताच, परंतु आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही अशा अनेक शाह्या होत्या, चौकडून घेरलेल्या होत्या। आणि ह्या केवळ म्हणजे काय म्हणायच्या, आपल्याला स्वतःला मुस्लिम समजायच्या आणि दुसरे जे लोक आहेत ते काफर आहेत असे म्हणायचे। तर दुसऱ्या लोकांना काफर आहेत असं म्हणायचे आणि त्या काफराला जगण्याचा काहीच अधिकार नाही असा त्यांचा विचार होता, असं त्यांचं मत होतं। आणि त्याप्रमाणे ते काफरांना त्रास देण्याचा नेहमी प्रयत्न करत असत, त्यांच्या शेत्या उद्ध्वस्त करत असत, त्यांच्या बाया माणसावर त्यांचा डोळा असायचा। मग अशा काळामध्ये शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या पोटी एक पोरगा जन्माला, त्या पोराचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं। मायबाप हो, शिवाजीला लहानपणापासून जिजाऊनं शिक्षण दिलं आणि जिजाऊनं एकच सांगितलं की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं, स्वतःचं राज्य निर्माण करायचं। आणि मग शिवाजीराजानं त्याप्रमाणे प्रयत्न केले, सगळे माळवे जमा केले आणि गनिमी काव्या अंगीकारला। गनिमी काव्यातून एवढ्या 4-4 लाख सैनिकाला स्वतः एकट्या 10-5 हजार सैनिकांना तोंड दिलं आणि त्याच्यात जिंकलो। कितीतरी लढाया शिवाजीराजानं जिंकल्या। तर शिवाजीराजे आणि 1674 शिवाजीराजे छत्रपती झाले। तर हे शिवाजीराजे जे होते ते शिवाजीराजावर देवदेवता देखील प्रसन्न होत्या, त्या पण त्याच्यावर प्रेम करायच्या। तर अशीच भवानी नावाची एक माता आहे, तर त्या भवानी मातेनं शिवाजीराजाला एक तलवार दिली, त्या तलवारीला भवानी तलवार अजूनही म्हणतात। तर मायबाबा, ही तलवार शिवाजीराजाला कशासाठी दिली, तर दुष्टाचा निपांत करण्यासाठी दिली। पण शिवाजीराजानं ती जर तलवार या देव्हाऱ्यात ठेवली असती तर काय फायदा झाला असता? काहीच फायदा नसता झाला। आणि शिवाजीराजानं ती तलवार जर देव्हाऱ्यात ठेवली असती तर स्वराज्य स्थापन झालं असतं का? नसतं झालं। तर मायबाप हो, तर त्यांनी त्या तलवारीचा उपयोग दुष्टाचा नाश करण्यासाठी केला आणि दुष्टाचा नाश केला आणि स्वराज्य स्थापन केलं। आणि जे अत्याचार होत होते शेतकऱ्यावर, जे अत्याचार होत होते काफर लोकांवर, जे अत्याचार लोक होते हिंदूवर, जे अत्याचार होते ते बाया बापड्यावर, ते अत्याचार त्यांनी संपुष्टात आणले आणि स्वराज्य निर्माण केलं, लोकांना सुख देण्याचा प्रयत्न केला मायबाप। तर ही जी तलवार होती ही लोकांना सुखी करण्यासाठी दिलेली तलवार होती। तर असंच मायबाप काही 5000 वर्षापूर्वी एक गोष्ट घडली आणि ती गोष्ट म्हणजे कौरव पांडवाचं युद्ध झालं। आणि त्या कौरव पांडवाच्या युद्धामध्ये अर्जुन ऐन वेळेला म्हणला की मी युद्ध करत नाही, असं मोहग्रस्त झाला आणि तो म्हणला की मी आता युद्ध करत नाही। आणि मग श्रीकृष्ण महाराजांनी त्याला समजावून सांगितलं, अरे अर्जुना, असं नाही, हे धर्मयुद्ध आहे आणि हे धर्मयुद्ध जर आता चेतो मिमम धर्म्यम संग्रामम न करिष्यसि तत स्वधर्म कीर्तिमचे हितो पापमवाप्स्यसि, तुला पाप लागत जर युद्ध केलं नाहीस तर, असं त्याला समजून सांगितलं। आणि हे शास्त्र त्याच्या हातात दिलं, हे गीताशास्त्र त्याच्या हातात दिलं। गीताशास्त्र म्हणजे परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्यापर्यंतचा मार्ग आहे मायबाप। गीताशास्त्र हे अमृत आहे मायबाप। हे गीताशास्त्र जर वाचलं, गीताशास्त्राचा अभ्यास केला तर तुम्ही अमर झाल्याशिवाय राहत नाही। जशी तलवारीनं स्वराज्य निर्माण केलं तसं ह्या गीताशास्त्रानं आपल्याला
आपल्याला मोक्ष निर्माण करायचा आहे, आपल्याला परमेश्वराचा जो आनंद आहे तो आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, तर तो ह्या गीताशास्त्राच्या यानं. तर गीताशास्त्र अर्जुनाच्या माध्यमातून श्रीकृष्ण महाराजांना तुमच्या हातात दिलं, तर ते काही देव्हाऱ्यावर ठेवण्यासाठी दिलं नाही मायबाप, ते तुम्हाला अभ्यास करण्यासाठी दिलं आहे आणि त्यामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी दिले. आणि काय आहे हे पाहण्यासाठी आणि ते पाहून तो जो आज सांगितलेला आचार आहे तो आचार तुमच्या जीवनामध्ये उतरण्यासाठी हे शास्त्र तुमच्या हातात दिलेलं आहे बाबा. आणि हे शास्त्र तुम्हाला मोक्षापर्यंत नेणार आहे, हे शास्त्र तुम्हाला परमेश्वराच्या आनंदापर्यंत नेणार आहे. हे शास्त्र तुम्हाला दुःखातून सोडविणार आहे, तुम्हाला ह्या संसाराच्या दुःखातून सोडविणारं शास्त्र आहे. म्हणून मायबापो ह्या शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. मी बऱ्याच लोकांना गीताशास्त्र शिकवतो, पण लोक लक्ष नाही देत. लक्ष द्यायला पाहिजे. आज मला सांगा, आज मी सर्व लोकांना विचारलं की आपले 10 अध्याय झालेले आहेत. 10 अध्याय मी तुम्हाला समजून सांगितले, 10 अध्यायाचे अर्थ मी तुम्हाला लिहून दिले, परंतु तुम्ही मला सांगा मग 10 अध्यायापर्यंत अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला किती प्रश्न विचारले. तर हे लोकांना सांगता नाही आले मायबापो. तर हे सांगता आलं पाहिजे. गीतेचं ज्ञान हे काळजीपूर्वक, मनपूर्वक, म्हणजे अंतःकरणपूर्वक त्याचं ग्रहण केलं पाहिजे, तरच ते ग्रहण होतं, नाही तर नाही होत. तर त्यामध्ये 10व्या अध्यायापर्यंत श्रीकृष्ण महाराजानं किती 7 प्रश्न विचारले श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं. पहिला प्रश्न विचारला की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किं प्रभासित किमाशित ऊर्जेत किम. दुसरा प्रश्न विचारला अथ केन प्रयुक्तम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वासने बलादिव नियोजित. तिसरा प्रश्न विचारला की तो म्हणे देवा अपरम भूतो जन्म परम जन्म यो स्वतः कथमेत द्विजानियाम तो माधो प्रोक्तवानिती. चौथा प्रश्न विचारला संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमचा संशयशी यत श्रेयत एवरकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. पाचवा प्रश्न विचारला ते म्हणले अर्जुन म्हणतो हा संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमचा संशयशी यत श्रेयत एवरकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. इथवर 4 प्रश्न झाले. आणि 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनं 2 प्रश्न विचारले. श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं 2 प्रश्न विचारले. तर पहिला प्रश्न विचारला की चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलदुडम तस्या निग्रमन्ये वायू दुष्करम. हे मन चंचल आहे, मी त्याला कसा आवरू, असा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न विचारला की ते म्हणला देवा तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मी तुमचं चिंतन करतो, तुमचा योगी होतो, परंतु मी जर माझं चिंतन मधातच सुटल्या गेलं, आयती श्रद्धेवर पेतो योगाचलित माणसं अप्राप्य योग संसिद्धीम कामगतीम माझी काय गती होईल. मी छिन्ना भ्रमियोनष्ट अप्रतिष्ठम विमुडो ब्रह्मणपथी, मग मी ते ढगाप्रमाणे छिन्न विछिन्न होईन का. तर असे 6 प्रश्न 6व्या अध्यायापर्यंत विचारले. आणि 7वा प्रश्न 8व्या अध्यायामध्ये विचारला. ते श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतम च किम तत् मदिदवम किमिचिते आदि यज्ञे कथम कुत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण कालेच कथम नियोशी नेतात. श्रीकृष्ण महाराजानं त्याला उत्तर दिलं. तर मायबापो हे आधी तर तुम्हाला प्रश्न पाठ झाली पाहिजे. 11 प्रश्न विचारले, किमान 7 प्रश्न तरी आधी तुम्हाला पाठ झाले पाहिजे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर हळूहळू तुम्ही शोधलं पाहिजे. तर तुम्हाला हे गीता ज्ञान, हे मोक्ष देणारं ज्ञान तुमच्याजवळ तुमच्या कह्यात येईल. तुम्हाला त्याचं ते प्राप्त होईल, तुम्हाला तुमच्या हृदयस्थ होईल, नाही तर होणार नाही. त्यामुळं मायबापो तुम्ही हे गीता ज्ञान पाठ करत असताना तुम्ही जर गीता ज्ञान जर तुम्ही योग्यरीतीनं जर हे केलं तर खरं तुमच्या हातात गीता दिल्याचा फायदा आहे. नाही तर काहीच फायदा नाही बाबा. तुम्ही कोण्याच कामाचे नाहीत. तुम्ही फक्त मोठू पतलू पाहण्याच्या कामी येत. मग मोठू पतलू पाहायचे का तुम्हाला? मोठू पतलू पाहायचे असले तर मोठू पतलू पहा, नाही तर मग गीतेचा अभ्यास करा आणि परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जा, अशी तुम्हाला विनंती करतो. आणि इथंच थांबतो बाबा. दंडोत प्रणाम. आणि हा जो आपला देवल ऑफिशियल ग्रुप आहे, चॅनल आहे, हे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही नवीन असताना तुम्ही तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो.
दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.